Good morning, friends. Last last period we have taught unit 1 Q for question. Today I am going to learn unit 1 Q for questions activity 845 A2 D. आज आपण ऍक्टिव्हिटी 4 ला सुरुवात करणार. त्यावेळेस मी तुम्हाला मागच्या तासामध्ये युनिट 4 वरती बघा ऍक्टिव्हिटी 4 होती फास्ट फिगर फर्स्ट ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करून शिकवली होती ते बरोबर आहे. आता त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी 4 वरती पेज नंबर 9 वरती तुम्हाला दिले मॅच विथ बी म्हणजे ए शी बी चे काय करायचे तुम्हाला मॅचिंग करायचं योग्य प्रकारे जुळवायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तो क्वेश्चन सॉल्व्ह करून देतोय बघा या ठिकाणी match A with B या ठिकाणी डायरेक्ट करेक्ट आन्सर लिहिणार आहे. बघा या ठिकाणी कॉम्पिटिशन स्कॉलरशिप एक्सपर्ट कन्सिस्टंट आणि हॉस्ट या ठिकाणी हॉस्टचा जो पर्याय आहे हॉस्ट आपण कॉम्पिटिशनचं होतं आहे कंटेक्स्ट त्याचा डायरेक्ट आन्सर लिहितो या ठिकाणी बरोबर आहे. 2 नंबरचे स्कॉलरशिपचा अर्थ फंड ऑफ एज्युकेशन नंतर एक्सपर्ट कोण होते एक्सपर्ट म्हणजे ज्याला जास्त माहिती आहे म्हणजे नॉलेजेबल पर्सन. नंतर आहे कंटेस्टंट्स त्याचा आहे पार्टिसिपेट आणि हॉस्ट म्हणजे एंकरिंग करतो त्याला म्हणतात हॉस्ट. या ठिकाणी तुम्हाला जो ऍक्टिव्हिटी 4 मधलं जे मॅच विथ द पे त्याचा आन्सर तुम्हाला पे करून दाखवूया. तिथे क्वेश्चन आहे दुसरा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता मी प्रश्न लिहिणार नाही फक्त आन्सर लिहिणार आहे. या ठिकाणी तुम्ही प्रश्न बुक्स मधून नोटबुक मध्ये लिहायचे आणि या ठिकाणी आन्सर जे लिहिले ते नंतर त्या आन्सर नोटबुक मध्ये लिहायचे. लेट्स रीड. आपण पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे हु इज द होस्ट ऑफ द कॉन्टेस्ट म्हणजे कॉन्टेस्टचे होस्ट कोण होते प्रमुख कोण होते त्याचा आन्सर लिहितोय फक्त द इंग्लिश टीचर मिस्टर परमार is the host of the contestants किंवा contest. ओके झालं दुसऱ्याचा पहिल्याचा आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे त्याचा फक्त आन्सर लिहिणार आहे. व्हॉट इज द नेम ऑफ विकास स्कूल विकासच्या शाळेचं नाव काय होतं लिहायचे. द विकास स्कूल नेम स्मिथ विद्यालय. झालं आन्सर कंप्लीट. या ठिकाणी सेकंडचं क्वेश्चन नंबर 3 आहे तुमचा हु इज मिस्टर राईट व्हॉट डज ही डू. मिस्टर राईट कोण होते आणि ते काय करायचे तर मिस्टर राईट कोण होते असं लिहितो मी मिस्टर राईट लॅपटॉप होता ना ते मिस्टर राईट लॅपटॉप ऑफ कोणाचे
मिस्टर परमार. मिस्टर परमारचे कोण होते? मिस्टर राईट हे लॅपटॉपचं नाव होतं. आणि काय करायचं ते इज द स्कोरर कॉन्टेस्टेंट म्हणजे त्याचे जे पार्टिसिपेंट घेणार त्यांचे काय करायचे ते नियम लिहायचे. इट कीप्स क्वेश्चन नंबर 4 आहे तुमचा त्या ठिकाणी हु इज मिस्टिक टिक. मिस्टिक टिक कोण होती? तुम्हाला आठवताना शिकवताना सांगितलं की मिस्टिक टिक कोण होती? घड्याळ. मग लिहायचे मीन्स टिक इज द क्लॉक. या ठिकाणी आपलं फोरचं बी आन्सर कंप्लीट झालं आहे. क्वेश्चन नंबर 5 हाऊ मेनी क्वेश्चन डिड नंदिता आन्सर करेक्टली. नंदिताने किती प्रश्नांची उत्तर बरोबर दिली होती? तो आन्सर आहे 3 क्वेश्चन. मी आन्सर लिहितोय नंदिता आन्सर क्वेश्चन करेक्टली. या ठिकाणी याच्यातला जो सेकंड पार्ट आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, या ठिकाणी मी तुम्हाला फक्त आन्सर लिहून दिलेले. यानंतर लेट्स रीड द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी फॉलोइंग सेंटेन्स खालचे वाक्य तुम्हाला ट्रू का फॉल्स ते काय करायचे लिहायचे. जे सेंटेन्स या ठिकाणी 5 दिलेले सेंटेन्स या ठिकाणी नोट डाउन केले मी ते ब्लॅकबोर्डवर लिहिणार नाही, फक्त त्याचं आन्सर ट्रू आणि फॉल्स तुम्हाला वन बाय वन सांगणार आहे. तुम्ही ते काळजीपूर्वक ऐकल्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाउन करून घ्या. अगोदर पुस्तकात नोट डाउन करा, नंतर मग नोटबुकमध्ये. तर बघा पहिलं होतं आफ्टर 3 क्वेश्चन्स अ कंटेस्टंट विल बी फ्री फ्रॉम मिस्टेक टिक. म्हणजे पहिल्या 3 प्रश्नानंतर जे भाग घेणारा मिस्टेक फ्री होणार होतं का? यस. म्हणून सेंटेन्स आहे आपलं पहिलं ट्रू. सेकंड आहे देयर इज अ हेल्पलाईन थ्रू व्हिच वी कॅन टॉक टू अ पर्सन. बघा त्या ठिकाणी हॅलो हेल्पलाईन या ठिकाणी आपण त्या माध्यमातून दुसऱ्या देशाचा आपण बोलू शकतो. बरोबर आहे. म्हणून ते सेंटेन्स पण काय आहे या ठिकाणी ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 3 मिस्टर एक्सपर्ट इज इन इंग्लिश टीचर. इंग्लिश टीचर एक्सपर्ट होते का? नाही. मिस्टर परमार एक्सपर्ट होते. म्हणजे सेंटेन्स काय आहे? फॉल्स. 5 नंबरचा सेंटेन्स दिला आहे मिस्टर राईट यूज 1 मिनिट टाइम टू कॉन्टेस्टंट्स. म्हणजे मिस्टर राईट द्यायचे का नाही 1 मिनिट नाही. कोण द्यायची? मिस्टेक टिक करणार 1 मिनिट. प्रश्नाचं उत्तर देताना द्यायचे. म्हणजे क्वेश्चन काय आहे? सेंटेन्स काय 4 नंबरचं फॉल्स आहे. 5 नंबर मीराबाई रोट द गुजराती पोयम ग्राम गीता. मीराबाई लिहिले का? नाही. आपण पुढे दिलं होतं. आपण त्या ठिकाणी शिकलो होतो. कोणी होती? मीराबाई. तर या ठिकाणी ते क्वेश्चन पण काय आहे? फॉल्स आहे. अशा प्रकारे तुम्हाला मी या ठिकाणी ट्रू आणि फॉल्स आहे त्याच्या 5चे आन्सर या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. आता आपल्याला लेट्स रीड द ऍक्टिव्हिटी नंबर 5. आता आपला पेज नंबर 10 वरती जायचं आहे. पेज नंबर 10 वरती तुम्हाला ऍक्टिव्हिटी 5 दिसणार आहे. ऍक्टिव्हिटी 5 मध्ये बघा हियर इज अ टाइपलाइन ऑफ ग्रेट गुजराती रायटर कन्हैयालाल मुंशी. या ठिकाणी तुम्हाला एक टाइपलाइन दिलाय, विषय दिलाय, पॅराग्राफ दिलाय कन्हैयालाल मुंशी विषयी. स्टडी द केअरफुली. तुम्हाला तो काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे. बघा या साइडला त्याचं इयर दिले आणि त्या ठिकाणी त्याचे इव्हेंट म्हणजे त्याचे घटक दिले. मग फर्स्ट 1887 बॉर्न ॲट भरूच म्हणजे 1887 मध्ये भरूचमध्ये कोणाचा जन्म झाला? माझा का तुमचा? कोणाचा झाला? कन्हैयालाल मुंशीचा. ओके. नेक्स्ट 1960 रोट अ पठाणी प्रभुता म्हणजे त्याने 1916 मध्ये ते एक काव्य असं त्याचं त्याने राईट डाऊन केले. नंतर 1920 रोट अ प्रतिभा वल्लभ हे त्यांनी लिहिलंय. देन 1930
लोमुद्रा हे लिहिले त्यांनी. नंतर 1938 मध्ये फाउंडेड भारतीय विद्या भवन म्हणजे 1938 मध्ये त्यांनी विद्या भवन जे भारतीय विद्या भवन आहे त्याचा खोज केलेला आहे. नेक्स्ट 1937 to 40 रिमाइंडेड द होम मिनिस्टर ऑफ मुंबई स्टेट म्हणजे काय झाले ते होम मिनिस्टर झाले कुठले मुंबईचे. देन 1948 एजंट जनरल ऑफ इंडियन हैदराबाद स्टेट इलेक्टेड मेंबर ऑफ द लिंग्विस्टिक काउन्सिल. नंतर ते 1948 मध्ये हैदराबाद मध्ये असलेल्या मेंबर कमिटी मध्ये काउन्सिल मध्ये सल्लागार म्हणून झाले निवडून आले. देन 1952-53 रिमाइंडेड द मिनिस्टर ऑफ एग्रीकल्चर. एग्रीकल्चर म्हणजे काय शेतीविषयक खात्यामध्ये ते काय झाले मिनिस्टर झाले. आणि लास्ट मध्ये 1952-57 रिमाइंडेड द गव्हर्नर ऑफ उत्तर प्रदेश आणि ते उत्तर प्रदेशचे काय बनले गव्हर्नर मंत्री बनले. दिस इज द लाईफ स्टोरी ऑफ कन्हैयालाल मुंशी. ही डाइड इन 1971. ही इज रेसिडेंट ऑफ मुंबई. जेव्हा ते 1971 मध्ये रेसिडेंट म्हणजे काय रहिवासी जेव्हा ते मुंबईचे रहिवासी असतील तेव्हा ते 1971 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग या ठिकाणी दिलं आहे सपोज यू मेट व्हेन ही वॉज द गव्हर्नर ऑफ उत्तर प्रदेश व्हॉट क्वेश्चन वुड यू आस्क हिम. समजा तुम्हाला जर कन्हैयालाल मुंशी भेटले असते जेव्हा ते उत्तर प्रदेशचे कोण होते मंत्री होते तर व्हॉट क्वेश्चन वुड यू आस्क. तुम्ही त्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले असते तर अशा प्रकारे तुम्हाला 6 क्वेश्चन त्या ठिकाणी तयार करायचे. 6 क्वेश्चन मी तुम्हाला त्यापैकी 2 ते 3 लिहून देणार. तुम्ही बाकीचे तुमच्या मनाने लिहू शकता. जर सर्व मी लिहून दिलं तर मग त्याला अर्थ नाही. मग तुम्ही काय करणार ऐकता उत्तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन त्या ठिकाणी लिहून देणार. बाकीचे उरलेले क्वेश्चन तुम्ही स्वतःच्या प्रिपेअर करायचे. लेट्स सी द ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डकडे बघायचे तुम्हाला आता. बघा पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी लिहितोय मी. Who and where you born म्हणजे तुमचा जन्म कधी आणि केव्हा झाला किंवा कुठे झाला. सेकंडचा क्वेश्चन तुम्हाला विचारायचं what inspired you to write your first book म्हणजे तुमचं पहिलं पुस्तक लिहिण्यासाठी तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली. थर्ड नंबर कॅन यू टेल अस how you feel being the founder of भारतीय विद्यालय. ब्रिटिश विद्या भवन ब्रिटिश विद्या भवन या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 झाला आहे. क्वेश्चन नंबर 4 व्हॉट ड्युटीज you had the performer when where the home Minister of Mumbai State
6 तुम्ही स्वतःला अपडेट करायचं आहे आणि खाली म्हटलं आहे प्रिपेअर युअर फादर्स मदर्स टाइपलाइन राईट 5 सेंटेन्स अबाउट हिम ऑर हर. म्हणजे तुम्हाला तुमच्या आईविषयी किंवा तुमच्या पप्पांविषयी अशा प्रकारे टाइपलाइन काय करायची, त्याच्यावर तुम्हाला 5 सेंटेन्स काय करायचे राईट डाऊन करायचे. आता आपण येतोय ऍक्टिव्हिटी नंबर 6A. 6A मध्ये दिले फॉलोइंग आर द स्टेप्स ऑफ प्लॅन क्विज, रीड देम, वर्क इन ग्रुप्स अँड अरेंज them in proper order. म्हणजे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये एखादी क्विज कॉम्पिटिशन केली आणि क्विज कॉम्पिटिशन करताना तुम्हाला कोणकोणते वाक्य सेंटेन्स उपयोगी पडतात त्याचं तुम्हाला वर्क एकत्र करायचं आहे and arrange them proper order. आणि तुम्हाला ते काय करायचे प्रॉपर ऑर्डर मध्ये, म्हणजे तुम्हाला ते सिक्वेन्स मध्ये जोडायचे. तर या ठिकाणी मी ते काय करणार आहे डायरेक्ट तुम्हाला नंबर सांगणार आहे. बघा सर्वात आधी काय करतो आपल्याला, जर आपल्याला क्विज बनवायची असेल, आपल्याला कॉम्पिटिशन खेळायची असेल तर आपण काय करणार आहे सुरुवातीला लिस्ट क्वेश्चन अँड देअर आन्सर. आपण काय करू सुरुवातीला प्रश्न बनवू आणि प्रश्नांची उत्तरं पण तयार करू. आपल्याला प्रश्न बनवायचे असतील तर आपण समोरच्याला प्रश्न विचारू शकतो आणि त्याचं उत्तर त्याकडनं काढू शकतो. आपल्याला पहिल्या नंबर मध्ये देणार आहे तुम्हाला लिस्ट क्वेश्चन अँड देअर आन्सर. याला तुम्हाला द्यायचं आहे नंबर 1. सेकंड नंबर डिसाइडेड क्वेश्चन फॉर ईच राउंड. म्हणजे प्रत्येक राउंड साठी किती प्रश्न विचारायचे, 3 विचारायचे, 2 विचारायचे का 4 विचारायचे, आपल्याला काय करायचंय ठरवावं लागेल. मग 2 नंबर घेणार डिसाइडेड द क्वेश्चन. थर्ड नंबर त्या ठिकाणी देणार आपल्याला कॅटेगराइज द क्वेश्चन टू ईच राउंड. म्हणजे प्रत्येक राउंड मध्ये कोणत्या कॅटेगरीचे प्रश्न विचारायचे, किती नंबर येणार थर्ड नंबर. 4 नंबर येणार डिसाइडेड द पॉइंट फॉर ईच क्वेश्चन. किती पॉइंट द्यायचे, किती मार्क द्यायचे, 1 मार्क द्यायचा, 2 मार्क द्यायचे, 3 मार्क द्यायचे, प्रत्येकाचे आपल्याला काय करणार आहे ठरावं लागणार. किती नंबर येणार 4 नंबर. 5 नंबर येणार फिक्स द टायमिंग फॉर ईच आन्सर. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी लिहिण्यासाठी किती उत्तर किती सेकंद द्यायचे, 60 सेकंद द्यायचे, 5 मिनिट द्यायचे, 2 मिनिट द्यायचं, 1 मिनिट द्यायचं, आपल्याला ठरवावं लागेल. त्याला किती मिनिट येणार 5 नंबर. 6 नंबर येणार गिव्ह ए नेम टू ईच ग्रुप. प्रत्येक ग्रुपला काय करायचं नाव द्यायचं. 7 नंबर येणार मेक अ ग्रुप ऑफ 3 or 5 फ्रेंड. म्हणजे 4 मित्रांचा किंवा 2 5 मित्रांचा एक गट बनवायचा. किती नंबर येणार 7 नंबर. 8 नंबर येणार गिव्ह अ युनिक नेम ऑफ ईच राउंड. प्रत्येक ग्रुपला प्रत्येक राउंडला काय करायचं राउंड द्यायचं. जसं आपण शकतो अंतराक्षी ठेवू शकतो, वेगवेगळे आपण राउंड देतो ना, पझल राउंड वेगवेगळ्या शब्दांच्या ग्रुपला काय करावं लागेल नाव द्यावं लागेल. 9 नंबर मध्ये येणार आपलं सिलेक्ट द स्कोर अँड क्विज मास्टर. जो आपण पॉइंट आपले गुण लिहू शकतो अशा क्विज मास्टर आपल्याला निवडावा लागेल. लास्ट मध्ये काय करावं लागेल मग शेवटी प्ले द क्विज, म्हणजे आपल्याला गेम खेळावा लागेल. या ठिकाणी जी ऍक्टिव्हिटी 6A ही आपली कंप्लीट झालेली आहे. मी तुम्हाला सर्व नंबर अरेंज मध्ये सांगितले, फक्त ब्लॅकबोर्डवरती नोट डाऊन नाही केले. पुढे आपल्याला ऍक्टिव्हिटी 6B मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा क्विज प्रोग्राम बघायचा आहे. टेलिव्हिजनवर बघा, YouTubeला बघा, तुम्हाला जिथे अवेलेबल मिळेल तिथून तुम्ही तो क्विज प्रोग्राम बघू शकता आणि तुम्हाला तो क्विज प्रोग्राम तुमच्या शाळेमध्ये आयोजित करायचा आहे किंवा तुम्ही घरी असणार तुम्ही 4-5 मित्र मिळून किंवा तुमच्या आसपासच्या जवळचे मुलं मिळून तुम्ही तो काय करू शकता तो प्रोग्राम बॉक्समध्ये ते क्विज प्रोग्राम तुम्ही खेळू शकता. मी या ठिकाणी मी 6 ऍक्टिव्हिटी B काही केला नाही, ते इम्पॉर्टंट पण नाही आहे. त्याच्यानंतर आहे ऍक्टिव्हिटी 6C. इथे म्हटलंय नीचेना प्रश्न उत्तरा माटे विकल्पा बनाव. म्हणजे काही प्रश्न दिले त्या प्रश्नांसाठी आपल्याला काय बनवायचंय आन्सर बनवायचे. म्हणजे जसं आपण क्विज कॉम्पिटिशन खेळतोय तर आपल्याला 4 पर्याय मिळतात, त्या 4 पर्यायापैकी एक उत्तर बरोबर असतं आपल्या क्रिकेटच्या ठिकाणी, पण त्या प्रश्नासाठी 4 पर्याय काय करायचे बनवायचे आहेत. मग ते पण मी तुम्हाला या ठिकाणी ब्लॅकबोर्डवरती फक्त पर्याय लिहून देणार आहे, प्रश्न लिहून देणार नाही. प्रश्न तुम्ही नोटबुक मध्ये तुमच्या बुक्समधून बघून राईट डाऊन करू शकता. या ठिकाणी फक्त तुम्हाला प्रश्नाचे कोणकोणते ऑप्शन आहेत फक्त तिथे पर्याय लिहिलेले आहेत. या ठिकाणी पहिला प्रश्न होता हु इज द रायटर ऑफ द महाभारत. महाभारत ते कोणी लिहिलं. ऑप्शन आपण पहिले 4 घेणार. पहिल्यामध्ये मी A घेणार,
अर्जुन, बी मध्ये घेणार मी वेदव्यास, सी मध्ये घेणार मी वाल्मिकी आणि डी मध्ये घेणार मी कृष्ण. तो याच्यात योग्य आन्सर आहे हू द रायटर ऑफ महाभारत. त्याचं योग्य आन्सर आहे वेदव्यास. तुम्हाला वेदव्यास काय करायचे त्या ठिकाणी चौकट करायची. सेकंड नंबरचा क्वेश्चन होता हू डिस्कवर्ड ऑफ अमेरिका. अमेरिकेचा शोध कोणी लावला. मग या ठिकाणी पर्याय घेतोय, ए मध्ये घेतोय वास्को द गामा, बी मध्ये घेणार आहे जेम्स कुक, सी मध्ये घेणार आहे डोनाल्ड ट्रम्प आणि डी मध्ये घेणार आहे कोलंबस. एक्सप्रेशन क्लास आहे, त्याचं सही आन्सर योग्य उत्तर आहे कोलंबस. कंटिन्यू विथ पेज नंबर 12. पेज नंबर 12 जायचे. पेज नंबर 12 वरती बघा 3 नंबरचा ऑप्शन दिले तुम्हाला, प्रश्न दिलाय त्याचे तुम्हाला काय करायचे आन्सर तयार करायचे. बघा त्या ठिकाणी when did the battle of प्लासी टेक प्लेस. प्लासीचं युद्ध कधी घडलं त्याच्यासाठी ऑप्शन दिले 1754, बी दिले 1857, सी दिले 1757 and डी दिले 1775. त्याचं योग्य आन्सर आहे 1757. 4 नंबर दिले तुम्हाला, ठीक आहे. फक्त 3 पर्यंत दिले. आता इथे आपला खाली ऍक्टिव्हिटी डी सी मधला आपल्याला बघायचा आहे ऍक्टिव्हिटी चा उर्वरित भाग. आता या ठिकाणी ऍक्टिव्हिटी सी बी कंप्लीट केली आहे. ऍक्टिव्हिटी बघा आहे नेम नाउ फ्रॉम क्वेश्चन फॉर द क्वेश्चन गिवन बिलो. आता तुम्हाला काय बनायचं आहे, आता तुम्हाला ऑप्शन दिले त्या ठिकाणी आणि ऑप्शन वर तुम्हाला काय बनवायचं आहे प्रश्न बनवायचा आहे. काय बनवायचा आहे प्रश्न बनवायचा आहे. बघा या ठिकाणी पहिल्यामध्ये दिलेले आहे ए ऑप्शन द तापी, बी ऑप्शन आहे द महेशनगर, सी दिले द नर्मदा आणि दिले द वाघ. आता काय आपल्याला काय करावं लागणार आहे प्रश्न बनवायचे आहे. दिलेल्या ऑप्शन साठी काय बनवायचं आहे प्रश्न बनवायचा आहे. मग पहिला प्रश्न मी बनवणार आहे पहिल्यासाठी which is longest river in Gujarat. त्याचा आन्सर मिळते आपल्याला काय मिळते द नर्मदा. क्वेश्चन नंबर सेकंड त्याला ऑप्शन दिले तुम्हाला ए मध्ये दिले कल्पना चावला, बी मध्ये दिले तुम्हाला सुनीता विल्यम, सी मध्ये दिले तुम्हाला राकेश शर्मा आणि डी मध्ये दिले युरी गॅलियन. मग आपला प्रश्न तयार करायचा आहे. तर आपला पहिला त्याचा प्रश्न दिला आहे हू वॉज द फर्स्ट human to travel in space. हे झाला आपला त्याच्यावरती प्रश्न. त्याचं ऑप्शन येते सही काय आहे डी नंबरचं युरी गॅलियन. तुम्हाला त्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचे. 3 नंबरचं आहे 3 नंबरचे तुम्हाला ऑप्शन दिले कॉम्प्युटर, सेकंड ऑप्शन आहे लॅपटॉप, टॅबलेट्स, मोबाईल. तर आपला प्रश्न तयार होतोय
चार्ल्स बॅग यांनी काय इन्व्हेंट केलं शोधला चार्ल्स बॅगने त्याचा आन्सर येते आपला कॉम्प्युटर कॉम्प्युटरला तुम्हाला काय करायचंय राऊंड मध्ये चौकोन मध्ये त्याला त्याचा आन्सर शोधायचा आहे 4 नंबर दिले तुम्हाला ऑप्शन आहे प्रेमनंद नरसिंह मेहता कन्हैयालाल मुंशी और उमाशंकर जोशी मग आता आपल्याला काय प्रश्न करायचा आहे तर प्रश्न करायचे चौथ्यासाठी Who wrote वैष्णव जन टू तेने रे करिए म्हणजे वैष्णव जन करिए हे कोणी लिहिलेलं त्याचं उत्तर आहे नरसिंह मेहता बी नंबर ऑप्शन तुम्हाला ब्रॅकेट मध्ये टाकायचे 5 नंबरचं आहे या ठिकाणी सोलर एनर्जी ऑइल पेट्रोल कोल त्या ठिकाणी क्वेश्चन काय करायचं आहे which of the following is renewable energy म्हणजे स्वस्त प्रकारे आपल्याला या ठिकाणी तापल्यापर्यंत आहे सोलर एनर्जी तर सोलर एनर्जी तुम्हाला काय करायचं आहे ब्रॅकेट करायचं आहे 6 नंबरचा ऑप्शन आहे तुमच्यासाठी सीएनजी पीएनजी एलपीजी पेट्रोल तो क्वेश्चन येणार आहे which of the following is used in cooking gas एक शब्द आहे cooking gas सिलेंडर कशाचा उपयोग होतो सिलेंडर मध्ये काय वापरतो आपण एलपीजी वापरतो सीएनजी वापरतो का पीएनजी वापरतो का पेट्रोल वापरतो आपण ते एलपीजी तुम्हाला एलपीजी ला काय करायचं आहे ब्रॅकेट करायचं आहे 7 नंबरचा ऑप्शन आहे तुमच्यासाठी पोरबंदर अहमदाबाद रत्नासार आणि नांदिया याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं प्रश्न करायचा तो प्रश्न होतो आपण where is साबरमती आश्रम तर त्याचं उत्तर आहे काय अहमदाबाद तर तुम्हाला अहमदाबादला काय करायचं आहे ब्रॅकेट करायचं आहे 8 नंबरचं आहे जुनागड अहमदाबाद सूरत कच्छ सगळी शहरांची नाव आहेत त्याच्यात आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे प्रश्न तयार होईल मग which is the second largest city of गुजरात त्याचा आन्सर येते राज्य सिटी कोणती आहे सुरत म्हणून सुरतला तुम्हाला या ठिकाणी टिक आउट करायचं आहे इन दिस वे टुडे आर गोइंग टू लर्न युनिट 1 Q for question activity 4A 5 6A to D completed
नाउ शॅल वी स्टॉप हियर कंटिन्यू नेक्स्ट पिरियड आपण पुढच्या तासाला पुढचं बघूया.